ऑर्डर आहे ही, यात तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. आणि यांचं काय ऐकताय तुम्ही? यांचं ऐकायची काही एक गरज नाहीये. तुम्ही तुमची कारवाई सुरू ठेवा. माई, तुम्ही ह्यांना ऑर्डर का देताय? तुमचा काय संबंध आहे या सगळ्याशी? अगं हिचाच तर संबंध आहे. हिनीच तर सगळं कारस्थान केलंय. काय का करता तुम्ही हे सगळं? अगं असं काय करते सावली? हिचा खोटेपणा मी सगळ्या जगासमोर आणला ना. आणि माणूस एकदा खोटं वागलं की ते कधी ना कधी जगासमोर येतच. पण ह्याची जाणीव हिला नव्हती आणि आजही नाहीये. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन मला त्रास देण्याचा प्रयत्न करते. आणि हिनेच हा सगळा खेळ मांडलाय. हे सगळं तुम्ही केलं? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती महेश. आतापर्यंत झालंच ते झालं, पण आता नाही. त्याच गोष्टी का घेऊन बसताय तुम्ही? सत्य कधी ना कधी लोकांसमोर येणार होता आणि ते आलंय. जगन्नाथजी, सारंग सर किंवा सुमन सर हे सगळे फक्त एक निमित्त होते हे सत्य बाहेर येण्यासाठीच. त्याची काही चूक नाहीये या सगळ्यात. तरी त्यांना त्रास का देताय तुम्ही? माई, तुम्ही माझ्या गुरु आहात म्हणून मी तुम्हाला कुठलाही सल्ला देणं योग्य नाहीये मला माहिती आहे. पण तरी सांगते, आत्ता तरी तुमचा स्वभाव बदला. इतकी वर्ष जे करत आलात ना त्याचंच फळ मिळालंय तुम्हाला. आता इथून पुढे तेच करत राहिलात तर त्याचे परिणाम आणखी भयानक असतील. गप गए दीडशाणे सावली. माझ्यापेक्षा फार मोठी झालीस का ग? हा, मला अक्कल शिकवतेस? चल जा, नाही घाबरत मी कुठल्याच परिणामांना. काय व्हायचं ते होऊ दे. पण एक लक्षात ठेव, ज्याने माझं वाईट केलंय, माझं वाईट चिंतलंय, माझ्या कामात मोडता घातलाय, माझ्या इतक्या वर्षांची मेहनत, माझं साम्राज्य असं एका क्षणात धुळीत मिसळलं, त्याला मी अशीच सोडून देईन असं वाटलं का तुला? हं? आता त्याला सुखाने जगू देणार नाहीये मी. आणि आता यापासून मला कुणीच थांबवू शकत नाही. याला धडा शिकवल्याशिवाय आता मी शांत बसणार नाही. तुम्हाला विठुरायाने आधीच धडा शिकवलाय माही. बघताय ना त्याचा परिणाम काय झालाय ते. आणि हे सगळं का आणि कोणासाठी करताय तुम्ही? स्वतःच्या रागासाठी, ईर्ष्येसाठी? माई, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा अहंकार तुमचा नाश करेल. थांबव हे सगळं. आणि हो, मी शेवटचं सांगते, माझ्या घरच्यांना त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलात तरी ही सावली तुमच्या मदतीने असेल. मी एकटी नाहीये, माझ्यासोबत माझं कुटुंब आणि माझा विठुराया सुद्धा आहे. कारण त्याची सावली आहे मी. आणि माई, तुम्ही ह्यांना का त्रास देताय? हे सगळं ज्या व्यक्तीमुळे झालंय ती व्यक्ती कुठे आहे हे सुद्धा तुम्हाला माहित नाहीये. कोणाबद्दल बोलतेस तू? जाऊ द्या, त्याने तुम्हाला काय फरक पडणार आहे? अर्थातच मला काय फरक पडणार आहे सावली आता कशाने? आणि मुळात मी इथं तुझ्याशी का बोलत बसलीये? मला तुझ्याशी वाद घालण्यात काडीत काही इंटरेस्ट नाहीये. मला जे करायचंय ते मी केलंय. हे तुम्ही थांबला का? चला, कारवाई सुरू करा तुमची. त्यांना त्यांची नोकरी प्रिय असेल ना तर ते कारवाई करतील. का नाही करणार? ही सरकारी ऑर्डर आहे आणि तेच ती फॉलो करतायत. तुम्ही नाही थांबवू शकत त्यांना. ऑर्डर प्रमाणे करतायत, पण दिलेली जी नोटीस आहे तिची मुदत अजून संपलेली नाहीये. आणि जर मी कोर्टाचा दरवाजा ठोठावला तर काय होईल याची कल्पना तुम्हाला आणि यांनाही आहे, नाही का? हॅलो, येस सर. ठीक आहे, निघतो सर आम्ही. चला आपण निघूया. एक मिनिट.
कुठे निघालात तुम्ही? काम अजून पूर्ण झालेलं नाहीये. ते संपवायचं आणि मगच इथून जायचं, तोवर इथून हलायचं नाहीये. काम चालू करा. सॉरी मॅडम, आता आम्हाला काम थांबवावं लागेल, कारण ही ऑर्डर आता तुमच्याही वरून आलेली आहे, कारवाई थांबवा म्हणून. त्याकरिता आता आम्हाला ही कारवाई थांबवावी लागेल. काय भैरवी वजे, बोललो होतो ना चुकीच्या माणसाशी पंगा घेताय म्हणून. सगळी चक्र उलटी फिरली. आता जगन्नाथराव, इतक्यात आनंद साजरा करू नका. आता या क्षणी मला इथून जावं लागेल कदाचित, पण हे युद्ध मी योजलंय आणि या युद्धाचे नियम सुद्धा मीच ठरवणार. कोण हरेल कोण जिंकेल हे मीच ठरवेन. कारण जर युद्ध झालं तर जिंकणार ही भैरवी वचेच. कळलं? चला आपण हे सगळं सामान आत ठेवूयात. हे थांब, आपण नाही ठेवायचं. ज्यांनी घरातनं बाहेर फेकले ना तेच घरात जाऊन नीट लावतील सामान. हा चला, या सगळं सामान घरात नीट लावा. मग माझ्याकडनं तुम्हाला गरम मसालेदार गोड चहा मिळेल. जगन्नाथचा पाहुणचार नाही का? चला चला चला, उचला सामान उचला. सोडा मला. का का धरताय मला? सोड. का पकड? सोडा मला. काय चाललंय काय?